प्रवचन सोहळ्याच्या या पहिल्या दिवसाच्या पहिल्या प्रवचन सत्राचा हा दृष्टांत विषय आपण घेणार आहोत आणि दृष्टांत आहे 51 क्रमांकाचा. दृष्टांताचं नाव आहे आयास ग्रासियाचा. आयास ग्रासिया म्हणजे आयत घास. आयत अन्न नाही बरं का. आयत अन्न म्हणजे ताटात भेटतं ते, आणि आयता घास म्हणजे ताटातला घास फोडून मुखामध्ये तो घास भरवणे. जसं लहान मुलांना भरवलं जातं, मोठ्यांना ताट दिलं जातं, लहानांना काय केलं जातं, घास भरवला जातो. आणि तो दृष्टांत म्हणजे स्वामींनी 114 दृष्टांत सांगितलेले आहेत. आणि या 114 दृष्टांताचा प्रत्येक जो विषय आहे, प्रत्येक जी गोष्ट आहे स्वामींनी सांगितलेली गोष्ट आहे, ती प्रत्येक विषयाला धरून सांगितलेली जी गोष्ट आहे, न्याय आहे आणि त्यावर सांगितलेला सिद्धांत आहे, हा इतका अप्रतिम आहे आणि इतका व्यवस्थितपणे तो स्वामींनी तो नमूद केलेला आहे. आणि तो पण थोडक्या शब्दांमध्ये, असं लांब लचक गोष्ट सांगितलेली नाहीये. थोडक्यात ते न्याय दिलेला आहे आणि त्याचा सिद्धांत सुद्धा सांगितलेला आहे. आणि म्हणून आमच्यासाठी दृष्टांत हा विषय खूप महत्वाचा आहे. आमच्या या स्वामींचा जो साधक वर्ग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पायरीचे, वेगवेगळ्या क्षमतेचे साधक स्वामींच्या समोर आहेत. मग माहीम भट्टांसारखे जे साधक आहेत त्यांना नुसतं पूर्वी सांगितली की त्यांना बोध होतो. पूर्वीचं विश्लेषण वगैरे नाही. आपण पूर्वी पाठ करून त्याचे अर्थ पाठ करून झालं तरी आपल्याला तो बोध नाही झाला जो माहीम भट्टांना झाला होता. आणि मग असे माहीम भट्टांसारखे जे काही साधक आहेत ज्यांनी पूर्व जन्म जो आहे तो शास्त्राला दिलेला असेल, म्हणून या ठिकाणी या सन्निधानी त्यांना नुसतं पूर्वीचं नुसतं वाखाणन केलं, नुसतं विश्लेषण न करता नुसती पूर्वी जरी सांगितली तरी माहीम भट्टांना बोध होतो. त्यापेक्षा अजून दुसरे कुठले साधक आहेत त्यांना तो विषय अजून 2-3दा सांगावा लागतो, मग त्यांना तो कळतो. अजून दुसरे कोणी साधक असेल त्यांना अजून 2-4 वेळा सांगावा लागतो, मग कळतो. नाथोबांसारखे जे आहेत त्यांना ते सांगितलं तरी त्यांच्या ते लक्षात राहत नाही, असे सुद्धा साधक आहेत. अर्थात फक्त ज्ञानाच्या बाबतीमध्ये बघितलं तर नाथोबासांचा तो म्हणजे पाठांतराच्या बाबतीमध्ये नाथोबासांचा तो कमकुवत आहे. परंतु असं समजू नका की नाथोबा कमकुवत आहेत. नाथोबा खूप समर्थ आहेत. समर्थ धर्माचर्य जे स्वामींनी सांगितलं तसे नाथोबा आहेत. तेवढा एक गुण त्यांच्याकडे नसेल, बाकीचे सगळे गुण नाथोबासांकडे आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता आम्हाला असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की ज्यांना एकदा सांगून, 2दा सांगून, 3दा सांगून समजत नाही किंवा तो विषय कळत नाही, लक्षात येत नाही, मग त्यांच्यासाठी काय केलं जातं, दृष्टांत सांगितला जातो. म्हणजे एखादं उदाहरण सांगितलं जातं. जसं ते विचारलं की ते दूध ते कसे ना दूध ते असे, म्हणजे मग आमक ते कसं ना ते बगळ्यासारखं, पांढरे ते कसे ना बगळ्यासारखं, बगळा तो कसा ना रुबण्यासारखा. म्हणजे हे काय दिलं, उदाहरण दिलेलं आहे. हा एक एक उदाहरण म्हणजे एक एक दृष्टांत आहे. दूध म्हणजे पांढरे म्हणजे हा एक दृष्टांत आहे. सफेद, पण सफेद म्हणजे काय, मग सफेदसाठी एक दृष्टांत दिला, सफेद म्हणजे बगळ्यासारखं. म्हणजे एका दृष्टांतामध्ये ते 2-3 जे काही सांगितलेले आहेत स्वामींनी ते एक एक दृष्टांतच त्या व्यक्तीने दिलेला आहे त्या व्यक्तीला. म्हणजे हे उदाहरण आहे आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून मग सिद्धांत समजावून सांगणे की बघा असं असं आहे की नाही. मग आपल्याला कोणा संकट आलं तर मग कोण धावून येतं का, म्हणजे हे उदाहरण सांगितलं आणि तसं मग अशा टायमाला पण कोणी धावून येत नाही. मग परमेश्वराशिवाय कोणी नाही, म्हणून एके परमेश्वरे विन असं म्हटलेलं आहे. म्हणजे दृष्टांत दिला आणि त्यावर सिद्धांत तो समजावून सांगितला. तर ज्यांना जे कमकुवत आहेत विचारांनी किंवा समज या ह्याच्याने, त्यांना स्वामींना काय करावं लागतं, एक दृष्टांत देऊन मग सिद्धांत सांगावा लागतो. माहीम भट्टांना तसं काही दृष्टांत देण्याची आवश्यकता नाही. परंतु प्रसंगोचित परमेश्वर सुद्धा माहीम भट्टांना पहिल्याच भेटीमध्ये हस्तीचा दृष्टांत स्वामींनी आमच्या सांगितलेला आहे. म्हणजे असं समजायचं नाही की ज्यांना दृष्टांत सांगितलं ते कमकुवत विचार बुद्धिमत्तेचे आहेत असं समजायचं नाही. सांगितलं जातं तसं,
परंतु कधी कधी प्रसंगोचित सुद्धा परमेश्वराला काय करावं लागतं, दृष्टांत हे सांगावे लागतात. आणि म्हणून हा जो दृष्टांत आहे अतिशय सुंदर दृष्टांत आहे. या दृष्टांत स्वामींनी जो सांगितलेला आहे ती लीळा या बघूया आपण. उत्तरार्ध 135 क्रमांकाची लीळा आहे आणि त्याच्यामध्ये प्रवृत्त आणि निवृत्त यांचा आचार स्वामींनी सांगितलेला आहे. प्रवृत्त म्हणजे जे संसारिक आहेत आणि ते धर्माला प्रवृत्त झाले धर्म आचरण्यासाठी. म्हणजे ही लीळा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आता आपण अशा उंबरठ्यावर आहोत, ग्रस्त आणि अनुसरण या उंबरठ्यावर आहोत आपण. आता इकडे का तिकडे. आणि लीळा पण तेच सांगते आहे की प्रवृत्ताचा आचार म्हणजे संसारिक लोकांनी आचार कसा करायचा आहे आणि निवृत्ताचा आचार म्हणजे जे निवृत्त झालेले आहेत संसारातनं त्यांनी आचार कसा करायचा आहे. पिंडापासी भेटी माहिमभट्टी पुसिले जी गोसावी यांचे दोन्ही मार्ग. माहिमभट्ट विचारतात की स्वामींचे दोन मार्ग आहेत, एक प्रवृत्त आणि एक निवृत्त. या दोहीचे कैसे विधिविधान म्हणजे दोन्हीबद्दल आम्हाला विश्लेषणात्मक माहिती सांगा. अर्थातच ही काय झाली आहे, दोघांची अस्थिपरीच सांगितल्यासारखं आहे. स्वामी म्हणतात तुम्हा बहुतामध्ये ज्याची विशेष प्रगती त्यापासून सुख स्वास्थ्य झाले ऐसे जाणावे. म्हणजे ज्यांच्यावर आपली श्रद्धा असते त्यांनी जर का काही आपल्याला सांगितलं, तर एखादं निरूपण केलं, एखादा सेवा सांगितली, एखादा विधी सांगितला, तर आपल्याला ते समाधान वाटतं की बाबांनी मला विचारलं, बाबांनी मला म्हणाले जेवून जा, बाबांनी मला म्हणाले की पाठ झालं का. म्हणजे त्याला एक त्याचा आनंद असतो. आणि म्हणून स्वामी पुढे सांगतात की एक विधी किंकरू एक परमेश्वर किंकरू. म्हणजे गृहस्थांमध्ये काय असतं, एक असतो विधी किंकर म्हणजे विधीपाठी विधी, मग श्रावणा महिन्यामधले विधी, त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामधले विधी, असे विधी करणारे असतात. आणि एक परमेश्वर किंकर म्हणजे परमेश्वराने सांगितलेले करणारे असतात. बघा स्वामींनी सांगितलेलं आहे हे दोन विभाग केले ग्रस्तांमध्ये. आपण विधी किंकरानं होवावे म्हणजे गृहस्थाश्रमांनी किंवा कुणीही विधी किंकर होऊ नये, परमेश्वर किंकरा होवावे म्हणजे परमेश्वराने सांगितलेलंच आचरण करावं. विधी भावातीता होवावे, कर्मराठी जे विधी आणि जे भाव जे आहेत त्याच्या अतीत व्हावे म्हणजे त्याच्या वेगळं आपण झालं पाहिजे. संग्रह करावा हिंसा न करावी, हिंसा पाप पापात नरक, परद्रव्याची नी नावे पडिला कवडा आधी करून नेगावा. म्हणजे कुणाचे काही पैसे वगैरे असतील तर त्याच्यावर आपण वाईट भाव ठेवून आपण ते पैसे आपलेसे करू नयेत, तसा उल्लेखही करू नये की आपल्याला हे पैसे भेटले पाहिजेत. आपण जसं वाचतो ना की कोणाला तरी रिक्षामध्ये बॅग मिळाली पैशाची, आपण म्हणतो आपल्याला भेटली असती तर, म्हणजे आपण तर ती ठेवून घेतली असती. विचार केला पाहिजे की आपल्याला भेटलं असतं तर आपण काय केलं असतं. परद्रव्याची नावे पडिला कवडा आधी करून निघावा, घेऊ नये अजिबात. हा प्रवृत्ताचा आचार जो या ईश्वर धर्माला प्रवृत्त झालेला आहे, अनुसरण मार्गाकडे जो चालतो आहे त्यांनी हे सगळं आचरण केलं पाहिजे. होकाजी माहिमभट्टी पुसली जी निवृत्ताचा आचार निरूपावा. आता निवृत्ताचा आचार आम्हाला सांगावा. स्वामी म्हणतात प्राप्त विषयांचा त्याग करावा म्हणजे जे जे काही प्राप्त झालेलं आहे जड चेतन पदार्थ वगैरे त्याचा त्याग करावा म्हणजे त्याच्याविषयी त्याग भावना असावी. कधी कधी काही गोष्टी घ्याव्या लागतात, परंतु घेतल्या जरी तरी पण त्याच्यामध्ये आपण आपलं मन गुंतवून ठेवू नये. प्राप्त विषयांचा त्याग करावा म्हणजे मुळात तर ते घेऊच नये, परंतु घ्यायची जरी वेळ आली तरी पण त्याच्यामध्ये आपण अडकून राहायचं नाही, त्याचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे लगेच. माहिमभट्टी म्हटली जी जी त्यागा माझी निर्गुण त्यागाशी काही लक्षण. म्हणजे त्यागामध्ये बघा माहिमभट्टांना त्यागाची सगळ्या गोष्टी माहितीच आहेत, म्हणजे तरी पण त्यातलं त्यांना जी शंका आहे ती नेमकी ते विचारतात की त्याग किती आहेत. मग राजस तामस सात्विक असे त्याग असणार, मग त्यागामध्ये निर्गुण त्याग कुठे घडतो, मग कसा काय घडतो. स्वामी सांगतात मळवत त्याग तो निर्गुण म्हणजे त्याग सुद्धा निर्गुण होऊ शकतो. काही त्याग सात्विक असतो, काही राजस असतो, काही तामस असतो. जसं आपल्याला भेटत नाहीये म्हणून रागाने लाथ मारून निघून जाणे. कधी कधी असं असतं ना की बाबा आपल्याला भेटत नाहीये का, मग आपण ते फाडून तोडून फेकून देतो आणि निघून जातो. आता हा त्याग कसा आहे,
तामस त्याग आहे, राजस त्याग असतो कधी कधी. तर त्याच्यामध्ये मळवत त्याग जो सांगितलेला आहे तो निर्गुण आहे. हो काजी तरी पुढे निरूपू जोजी, अजून पुढे सांगा त्याबद्दल, निरूपण करावे. स्वामी म्हणतात परमेश्वरा लागी काळ कुळ लोक ये तिन्ही अंग व्हावी. काळ कुळ आणि लोक. काळ म्हणजे जो काळ सुरू आहे, कुळ म्हणजे जे समाज आपला, म्हणजे आपले जाती पाती वगैरे, आमच्या जातीतले लोक काय म्हणतील, आणि लोक म्हणजे समाज, समाज काय म्हणेल. आपल्याला यांची खूप काळजी असते, काळाची, कुळाची आणि समाजाची खूप काळजी असते आपल्याला, की आपण एखादं चांगलं कार्य करतो आहोत तर लोक आपल्याला काय म्हणतील. एवढंच काय तर पहिल्यांदा जेव्हा आपल्याला चष्मा लागतो तेव्हा आपल्याला चष्मा का लागतो, कारण की तो चष्मा लावला की आपल्याला चांगलं दिसतं. परंतु तो चष्मा घेताना पण लोकांना चष्मा कसा दिसेल याचा विचार आपण जास्त करतो, आणि प्रथम वेळेस लोक चष्माच लावत नाहीत. त्यांना लाज वाटते चष्मा लावायला, नको नको. म्हणजे हे काय आहे, समाजाचा विचार करतो. काही गोष्टी करायच्या, धार्मिक गोष्टी करायच्या, तर आमच्या जातीचे लोक काय म्हणतील, हा एक, आमच्या समाजाचे लोक काय म्हणतील, हा एक विचार असतो. आणि सध्या काळ म्हणजे आत्ताच्या काळात तो चालत नाही तसं. हा जो काही प्रश्न आपण करतो, तर प्रत्येक काळामध्ये प्रत्येक गोष्टी चालतात. खूप आधीच्या काळामध्ये मातीची भांडी वापरल्या जायची, आता वापरतात का? नाही, आता मधल्या काळात बंद झाले ते. मग तांब्याची आली, त्याच्यानंतर स्टीलची भांडी आली, मग आता परत मातीची भांडी घराघरामध्ये यायला लागलेली आहे. म्हणजे काय झालं, काळ आला ना परत, तो परत त्या गोष्टी येतात. जुना कुठं काही गेलेलं नाहीये, इथेच आहे आणि ते परत येणार आहे. परंतु आपण काय म्हणतो की नाही नाही, आम्ही एवढ्या महागड्या बंगल्यामध्ये राहतो, मग आम्ही मातीची भांडी कशी वापरायची. परंतु आपल्या घरामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या मातीच्याच आहेत. लाकूड सुद्धा मातीतनंच आलेलं आहे. फरशी लादी जे काय असेल, हे सगळं जे काय दिसतंय हे सगळं मातीतनंच उभं झालेलं आहे. आणि म्हणून काळकुळ लोक परमेश्वरासाठी आपण काय केलं पाहिजे, अंगवलं पाहिजे. म्हणजे त्यांचा सुद्धा विचार करायचा नाही आपण. एक वेळ अशी येते की तिथे परमेश्वरा जिथे समोर असतील त्यावेळी काळकुळ आणि लोकांचा विचार करायचा नाही. तो जर काही विचार माईम भट्टांनी, भट्टोबासांनी, निळभट्टांनी केला असता तर ते आमच्या स्वामींच्या सन्निधानी येऊ शकले नसते. भट्टोबासांना तर स्वामी सांगतात, सांगा तू दुरी पावत असे, विचार करा चांगला. त्यावेळी त्यांच्यासमोर हे काळ कुळ लोक सगळं समोर होतं, परंतु त्यांनी निवड केली परमेश्वराची. तळ हाते भाली हानावी, आणि त्याग असा करावा जो कुणाला कळलं नाही पाहिजे, कुणाला समजला नाही पाहिजे. त्या त्यागाची कुठे पण जाहिरात असता कामा नये. तुम्ही काय त्यागलेलं आहे फक्त तुम्हाला आणि देवालाच माहिती पाहिजे, बाकी तिसऱ्या व्यक्तीला पण माहिती असता कामा नये. अशा प्रकारे तो त्याग असणं गरजेचं आहे. महादाईचा विचारतात ते कैसेची, तळ हाते भाली हानावी म्हणजे कसं. स्वामी सांगतात तळ हाते भाली हानी जे ते जाता कवणाही न दिसे. भाली म्हणजे भाला माहिती आहे तुम्हाला, भाला म्हणजे मोठा असतो आणि भाली म्हणजे त्याच्यापेक्षा छोट्या आकाराने जे असेल पण तसंच ते भाली. ते जो आहे तो असा म्हणजे बाणामध्ये थोडासा मोठा बाण म्हणा किंवा छोटा बाण म्हणा, तो असा हाताने फेकून मारतात. मग तो असा तळ हातामध्ये असा पकडून मुठीमध्ये आणि तो असा फेकतात, तर तो पटकन घेऊन पटकन फेकायचा असतो. तो जाताना कोणाला दिसलं नाही पाहिजे एवढं त्याच्यामध्ये वेग असतो, तेवढी त्याची चपळता असते फेकणाऱ्याची. तर तसं तो कोणाला जसं दिसत नाही, ऐसी ये तैसे निघून जावे, जसा येतो तसा निघून जातो, येर ते दिसे तैसे निघावे नाही. आणि जे हळू असतं ते दिसतं लोकांना, जे हळूहळू केलं जातं ते दिसतं, जे पटकन केलं जातं ते दिसत नाही. तसं तुम्ही काय केलं पाहिजे, पटकन त्याग केला पाहिजे. त्यागाची जाहिरात नको आणि त्यागाचा सोहळा पण नको, पटकन ते संपन्न झालं पाहिजे. ते तैसे निघावे नाही. तर माईमभट्ट विचारतात जीजी कोय धर्म समाचरेत, म्हणजे धर्माचं आचरण कोण करू शकतं. स्वामींनी जो धर्म सांगितलेला आहे तो धर्म म्हणजे असं नाहीये की फक्त उपदेश, कुणीतरी येणार आणि उपदेश घेतलाच का रे, नाही बस इथे घे उपदेश पटकन, त्याचे कान फुकल्या जातात, हा झाला उपदेश. काहींना असं वाटतं त्यांनी घेतला तर आम्ही पण घ्यायचा, किंवा आता सगळे घेत आहेत तर आपण पण घेऊया, कधीतरी घ्यायचा तर आताच घेऊया. म्हणजे हा जरा धर्म प्रवेश झालेला आहे. परंतु
लक्षात घ्या, आपण धर्म घेतलेला आहे आणि स्वामींचा धर्म कसा आहे? समर्थ आहे. ज्यांचा धर्म आहे, म्हणजे कोणाचा धर्म आहे? तो परमेश्वराचा. ते सुद्धा कसे आहेत? समर्थ आहेत. त्यांचं आचरण समर्थ, त्याचं सगळं समर्थ आहे. मग त्यांचा धर्म कोण आचरू शकतं? स्वामी सांगतात समर्थ धर्म आचरेत. म्हणजे जो समर्थ आहे तोच या धर्माचा स्वीकार करू शकतो आणि तोच धर्माचं आचरण करू शकतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही उपदेश घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या समाजाचे, तुमच्या जातीपातीचे, तुमच्या आसपास राहणाऱ्या लोकांचे कितीतरी अडचणी तुम्हाला आलेल्या असतील. तुम्हाला ते प्रसाद देतात, तुम्ही नाही म्हणता. तुम्हाला ते पूजेला बोलवतात, तुम्ही नाही म्हणता. आणि अशा वेळेस ते कितीतरी पद्धतीने तुम्हाला नावं ठेवतात. म्हणजे तुम्हाला कसं व्हावं लागतं? त्यावेळेस समर्थ व्हावं लागतं. तुम्ही जर का समर्थ नसाल तर तुम्ही तो प्रसाद खाऊन घ्याल, तुम्ही त्या अन्य पूजनाला निघून जाल, तुम्ही वाईट गोष्टी करायला सुद्धा पुढाकार घ्याल. म्हणजे हे काय आहे? असमर्थत्वाचं हे लक्षण आहे. म्हणून जो समर्थ आहे तोच परमेश्वर धर्माचं आचरण करू शकतो. तव भटोबास म्हणतात, जी समर्थ असमर्थ अवघेची पुरुष तर परधर्म आचरती, तरी याचाची काय विशेष? ते म्हणतात की ठीक आहे, भटोबासाने प्रश्न छान केला की समर्थ व्यक्ती सुद्धा धर्म आचरण करतात हे मान्य आहे, परंतु असमर्थ व्यक्ती जे आहेत कमकुवत, ते सुद्धा तर धर्म घेऊन बसलेले आहेत, उपदेश घेतलेला आहे त्यांनी. मग समर्थ व्यक्तीचीच काय विशेषता आहे? तो सुद्धा धर्म आचरण करतोच आहे, असमर्थ. स्वामी तर तुम्ही म्हणता ते तैसेची, ठीक आहे, असमर्थ व्यक्ती सुद्धा तुटका मुटका का होईना धर्म आचरण करतो आहे. परी विरळा नांदे, परंतु जो समर्थ व्यक्ती आहे तो विरळ आहे. त्याला काय म्हणतात? दुर्मिळ आहे. म्हणजे परमेश्वराला जसा व्यक्ती अपेक्षित आहे, जसं कुणाकुणाला, म्हणजे आमच्या काळामध्ये जर का आम्हाला 70-80% जर का मार्क मिळाले तर आम्हाला खूप आनंद व्हायचा. 75% मार्क मिळाले. आता जर का कोणाला 95% मार्क मिळाले तर आम्ही म्हणतो 95%? ते म्हणतात हो तरी बाबा कमीच मिळाले. म्हटलं कमी म्हणजे किती? म्हणे 98ला हायएस्ट आहे. मग मला 99 तरी भेटले पाहिजे होते. म्हणजे आता कसं झालं? दुर्मिळता आली की नाही ती? म्हणजे तेवढे पाहिजेतच आम्हाला. विरळा नांदे म्हणजे अपेक्षित एखाद्याला असतं की एवढे भेटलेच पाहिजे, हे अपेक्षित असतं, ती क्वालिटी असणं गरजेचं आहे. तसं परमेश्वराला पण अपेक्षित काय आहे? वेगळं आहे. आपल्याला असं वाटतं आपल्याला जे अपेक्षित आहे तेच देवाला स्वीकारात आहे, तर तसं नाहीये. आपल्याला अपेक्षित वेगळं आहे, देवाला अपेक्षित वेगळं आहे. आपली अपेक्षा वेगळ्या आहेत आणि परमेश्वराच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आपल्याला काय करता आलं पाहिजे? दोन्ही गोष्टी जोडता आल्या पाहिजेत. म्हणजे ज्या परमेश्वराच्या अपेक्षा आहेत त्याच आपण आपल्या अपेक्षा केल्या पाहिजेत आणि त्यानुसार जर का तुम्ही चाललात तर तुम्ही समर्थ म्हणावल्या जाल. आणि म्हणून स्वामी सांगतात की आमच्या सांगितल्याप्रमाणे चालणारे येथुनी म्हणितले ते पोराजीवा होत नाही, असं स्वामी जे सांगतात ते आम्ही सांगितलेलं तसं आचरण करणारे व्यक्ती दुर्मिळच आहेत, हे सुद्धा स्वामी सांगायला विसरत नाहीत. ते म्हणतात जिजी तो कैसा, स्वामी सांगतात रणा माझी सौरे झुंजा लागी रिगेती. म्हणजे जंगला आपल्या ह्याच्यामध्ये रणभूमीमध्ये शूर लोक जे आहेत ते युद्ध करण्यासाठी जातात. त्याच्यातला एक व्यक्ती मृत्युमुखी पडतो, एक काही त्याला इजा वगैरे होते, एक पळतो, पळून जातो, एक पडेती, एक खूपच हे होऊन जिवंत असतो पण तो खाली पडतो. तया माझी जो आपल्या घाय पाथर न लागत झुंजे, सकळा ते पराभवी तो विरळा. या सगळ्यांमध्ये जो स्वतःला कुठल्याही घात होऊ देत नाही, इजा होऊ देत नाही, जखम होऊ देत नाही आणि सकळा ते पराभवी, आणि सगळ्यांना तो जिंकतो, सगळ्यांना हरवतो तो आणि स्वतः जिंकतो, असा व्यक्ती विरळा. आता आपण तर असंच म्हणतो ना की एवढे लोक युद्धाला होते, किती होते? 18 अक्षयणी सैन्य होते, म्हणजे 40 लाख सैन्य होतं महाभारताच्या युद्धाला. हे सगळे युद्ध करूच म्हणू ना आपण, सगळे योद्धे आहेत. परंतु सगळे योद्धे टिकले का? कोणी मेलं, कोणी जखमी झालं, कोणी अपंग झालं, कोणी पळून गेलं. म्हणजे हे योद्धे कसे आहेत? हे योद्धे काही कामाचे आहेत का? जेव्हा राजा पुन्हा जेव्हा कधी निरीक्षण करेल की नाही नाही हा तर पहिल्याच ह्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी हा मेला, म्हणजे हा मेला तो गेलाच, परंतु हा पहिल्याच दिवशी जखमी झाला, याला स्वतःला वाचवता नाही आलं,
आणि एक तो पळून गेला घाबरून. हे लोक काही कामाचे नाहीत. परंतु जेव्हा केव्हा युद्ध होईल तेव्हा राजाला तो पळून गेलेला त्याला पण घ्यावं लागेल युद्धामध्ये. कोणतरी पाहिजे ना आता सैन्य म्हणून. जो जखमी झाला त्याला पण घ्यावं लागेल. परंतु राजाला अपेक्षित असेल की कोण ज्याने अमक्या अमक्या इतक्या लोकांना माघारी परतवलेलं होतं तो सैनिक कुठे आहे. मग त्याला काय करणार, त्याला सेनापती करणार किंवा एखाद्या दळाचा मुख्य करणार. राजाला अपेक्षित तो सैनिक आहे. बाकीचे पण सैनिक, तसा हा पण सैनिक. परंतु हा कसा आहे, अनिका ते पराभवी, सगळ्यांचा पराभव करतो. तसं धर्म आचरण करत असताना कुणी आचरण करतं 10 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 1 वर्ष, त्याच्यानंतर परत ते कमी कमी होतं. काही लोकांचं धर्मवृद्धी होते, नंतर पुन्हा कमी होते. काही लोक कमी 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 जास्त कमी जास्त, कधी हा कधी नाही असं धर्म आचरण करत असतात. स्वामी तर ठीक आहे, दादा ठीक आहे ठीक आहे. परंतु लक्ष कोणाकडे जातं, जेव्हा शिक्षक प्रश्न विचारतात ना मुलांना, त्यावेळी सगळ्यात आधी त्यांचं लक्ष प्रश्न विचारल्यानंतर त्या मुलाकडे जातं जो हुशार आहे. त्यांना अपेक्षित असतं की यांनीच उत्तर द्यावं, हाच उत्तर बरोबर देईल. किंवा 2-4 लोकांना उभं केलं आणि त्यांनी उत्तर व्यवस्थित नाही दिले की मग ते आत्मविश्वासाने त्याला उठवतात. जो 90-95% मार्क मिळवतो, हा तू सांग आता. त्यांना माहिती हा बरोबर सांगणार आहे. म्हणजे परमेश्वर त्यांना सुद्धा वर्गामध्ये बसवतात जे असे तुटका मुटका धर्माचरण करतायत. परंतु त्यांच्यावर विशेष प्रतीती असते, मनोधर्म असतो, जसं भटोबासांवर आमच्या स्वामींचा होता. मग असे जे जीव आहेत, अशा जीवांच्या बाबतीमध्ये स्वामी सांगतात की सकाळ ते पराभवी तो विरळा, म्हणजे सगळ्या दोषांचं निरसन करतो, सगळ्या दोषांना तो जिंकतो, गुणांचं आचरण करतो. देवाने सांगितलं तेच फक्त ते जो करून त्या युद्धामध्ये, युद्ध म्हणजे जीवनाच्या युद्धामध्ये जो सगळ्या गोष्टींना बाजूला सारून फक्त परमेश्वर धर्मच आचरण करतो, असा व्यक्ती विरळ आहे. त्याचा पवाडा पडेती. असा जो वीर पुरुष आहे त्याचाच पवाडा म्हटला जातो. हरलेल्या पुरुषाचा कधी पवाडा बोलत नाहीत. तेने तो नांदे प्रसिद्धी होय, आणि त्याच्यामुळे त्याची प्रसिद्धी होते. त्याचं जे काही अस्तित्व आहे ते त्याच्यामुळेच असतं, त्याच्या शूरत्वामुळे. तसं धर्म आचरत असताना तो समर्थ का असावा लागतो की धर्म आचरण करणं सोपं नाहीये बरं का. धर्म आचरण म्हणजे सगळ्यात कठीण गोष्ट आहे आणि ती तुम्ही तेवढ्या समर्थपणे केली पाहिजे की तुम्हाला ते कठीण नाही वाटलं पाहिजे. आज जर का आपल्याला उन्हामध्ये इथे यायला, समजा सत्संगायला कंटाळा येत असेल, त्रास येत असेल, ऊन लागत असेल, म्हणजे आपण असमर्थ आहोत. कारण की आमचे समर्थ साधक जे आहेत आमच्या परमेश्वराचे, ते उन्हामध्ये अटन करतात. उन्हामध्ये त्यांचं अटन विजन चालतं. मग ते कसे चालतात त्याच्यामध्ये त्यांचा आहार सुद्धा पूर्ण आहार नसतो. मग तो आहार असा असतो की ज्याच्यामुळे तो अशक्तपणा राहील, प्राणाचे आहार देणारा तो आहार असतो. पोटभर वगैरे असं काही नसतं. म्हणजे त्याच्यासाठी किती समर्थत्व पाहिजे बघा. आपल्या आवडीचं जेवण मिळणार नाही, जे येणार आहे ते आवडीचं मानून घ्यायचं. परत वेगवेगळं खायचं नाही, सगळं काला करून एकत्र खायचं. बघा, हे प्रयोग करून बघा कधी. तुम्ही सगळं काला करा आणि खीर वेगळी खाऊ नका, खीर पण त्याच्यातच टाका, गोड पदार्थ पण त्याच्यातच कालवून घ्या, सगळं एकत्र खा. खाता येईल का बघा. हे खाणं खूप जर का मुश्किल वाटत असेल, आपण तर विचारतो कसली भाजी आहे, मग नको मला आज जेवायचंच नाही. भिक्षेमध्ये तसं नसतं. भिक्षेमध्ये जी भाजी येईल, कारल्याची भाजी येईल तर ती पण खावी लागेल. समर्थत्व पाहिजे तुमच्यामध्ये. आमचं समर्थत्व इथून सुरू होणार आहे. आपण किती समर्थ आणि असमर्थ आहोत हे इथूनच सुरू होतं. कसली भाजी केली आहे, इथून आपलं कमकुवतपणा सुरू होतो. आणि तसं ते अन्न खायचं, एकत्र करून खायचं, कमी अन्न खायचं आणि वरून परत चालायचंच. ते पण उन्हात चालायचं, छत्री वगैरे काही नाही. झोपताना पण सुद्धा कुठे दाट सावली असेल तर तिथे नाही, कमी सावली असेल त्या ठिकाणी झोपायचं. म्हणजे धड झोपही लागली नाही पाहिजे आणि धड जागही नको, असं मधली अवस्था. म्हणजे पटकन जाग सुद्धा आली पाहिजे. म्हणजे हे सगळं आचरायचं आहे. हे आपल्याला ऐकायला खूप सोपं वाटतं. काही लोक बोलतात ना, काय करायचं त्यांना, आता साधू झाले, झोळी घेऊन निघावं त्यांनी. सोपं नाहीये हे सगळं काय. जेव्हा
आपण कपडे बदलू आणि जेव्हा आपली झोळी घेऊन निघायची वेळ येईल त्यावेळेस बघा, नाही तर तुम्ही तर म्हणता आम्ही कोणापुढे हात नाही पसरत, आम्ही उपाशी राहू एक टाइम, पण कोणापुढे हात नाही पसरणार. आणि तिथे तुम्हाला झोळी पसरायची आहे. म्हणजे काय, तिथे ते समर्थत्व पाहिजे तुमच्यामध्ये, रंक होता आलं पाहिजे. हे समर्थत्वाचं लक्षण आहे आणि असं विरळाच आहे. अशी तुम्ही असं नाही म्हणू शकत की सगळे सरसकट. काही काही लोक नावं ठेवतात की हे असं आचरण का करत नाही, ते साधू तसं आचरण का नाही करत. स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे, धर्म आचरण करणारी प्रत्येक वेगवेगळी क्षमता आहे. वर्गातले सगळेच मुलं 90% मार्क घेऊन पास होत नसतात. कुणाला 35%, 36% मिळतात, कुणाला 95-98% मिळतात. शिक्षक जे आहेत, शिक्षकांना सगळ्यांना स्वीकारावं लागतं. ज्यांनी 36% मिळवलेत ना, त्याला पण पुढच्या वर्गात घ्यावं लागतं, त्याला हकलून देता नाही येत. तसं कुणी आचरण करत आहे, कुणी कमी करत आहे, कुणी मध्यम करत आहे, कुणी जास्त करतंय, कुणी उत्तम करत आहे. प्रत्येकाला तुम्हाला स्वीकारायचं आहे. आपण एकमेकांना नावं ठेवण्यासाठी या पंथामध्ये आलो नाहीये की हे आचरण करत नाही, ते जास्त आचरण करतात आणि कमीच आचरण करतात, ह्याचे आपल्याला काही गरज नाही. आपण यामध्ये समर्थ होऊ नये. उलट ज्याचा धर्म कमकुवत आहे त्याला आपण काय करू शकतो, आधार देऊ शकतो. धर्माधार दीजे स्वामींनी सांगितलं. आणि त्याला धर्माच्या बाबतीमध्ये प्रथम काय करू शकतो, समर्थ करू शकतो. आणि म्हणून स्वामी सांगतात की असे विरळे आहेत. म्हणजे अपर धर्मापासून कडून परधर्म लावणे हे काही साने, हे काही कोणाठाई असे. बघा, तुम्हाला जर का दिसलं ना हा माणूस कमी आचरण करतोय, तर त्याला नावं ठेवू नका. तर त्याचं नाव निघेल असं त्याच्या सोबत तुम्ही संगत करा आणि त्याचं नाव निघेल पुढच्या काळामध्ये असं त्याला तयार करा तुम्ही. आहे का तुमच्याकडे समर्थत्व? आधी आपल्याकडे आलं पाहिजे आणि मग पुढच्याला ते आपण देऊ शकतो. म्हणजे असं जर का प्रत्येकाने निश्चय केला की आपल्याला एक माणूस तयार करायचा आहे, तर तो एक माणूस दुसरा तिसरा कुणी नसेल, आरशामध्ये जो दिसेल तुम्हाला तोच असेल. म्हणजे आपण स्वतः समर्थ व्हायचं आहे. आणि जर का तुम्हाला प्राप्त झालीच एखादी संधी देवाने दिलीच, तर एखादा कमी आचरण करणाऱ्या व्यक्तीला कधी नावं ठेवू नका, त्याला कधी निंदा करू नका, त्याच्याविषयी वाईट वातावरण पसरवू नका, याच्याने दोष लागतो. म्हणजे आता ते असतं व्हॉट्सअपला कोणी काय चुकीचं केलं की त्याच्याविषयी सगळे ते बघा हे असं चुकीचं करताय, असं चुकीचं करताय, अशा कितीतरी गोष्टी चुकीच्या होतात. कुणीतरी ते शिवाजी महाराजांच्या याला फोटोला आहार घातला, सगळे म्हणतात विकल्प झाला, विकल्प झाला. हा जर का विकल्प समजतो आहे तर अनेक सणांना आमचे महानुभाव पंथीय लोक एकमेकांना शुभेच्छा देतात, याच्याने विकल्प होत नाही का? हा विषय नाही समजत लोकांना. एक जण म्हणाले भूमीचा जय केला तर कुठे बिघडलं. म्हटलं ही ज्या भूमीचा जय करतायत ती भूमी कर्मभूमी आहे आणि कर्मभूमीच्या 13 कोटी अधिष्ठात्री देवता आहेत. म्हणजे तुम्ही कसला विजय जय करता आहात? त्या गोष्टीचा जय करतायत, त्याच्याने विकल्प होत नाही का? विकल्प कितीतरी गोष्टींनी होत असतो. आम्हाला अमक्याच दिवशी विधी करायचा आहे, याच्याने सुद्धा विकल्प होतो. आम्हाला तो अशुभ दिवस नको आहे, आम्हाला पौर्णिमेचाच दिवस पाहिजे आहे, याच्याने विकल्प होत नाही का? कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तो छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला विकल्पाकडे घेऊन जाणारे आहेत. पटकन विकल्प नाही घडणार, पण हळूहळू तो विकल्प घडणार आहे. आणि म्हणून खूप गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कुणाला नावं ठेवण्यापेक्षा आपण काय करू शकतो, त्याला धर्मात आचरण्याच्या बाबतीमध्ये त्याला समर्थ करू शकतो. माहीम भट्ट म्हणतात, जीजी आम्हा ऐसे विषयी त्याग केवी होवेल. म्हणजे आम्हाला कसं काय त्याग घडेल बरं? स्वामी म्हणतात, भोटो सेवंत्याचे आरल खुपे तोची खांड्या भाल्याचे घाय आडे देवडे साय ऐसे आती म्हणून हे तुम्हासीची होवेल किंगा. ते म्हणाले जर का एवढं सगळं हे आहे तर आम्हाला कसं काय घडेल हे एवढा त्याग? बघा आपल्या 2-4 वर्षात एवढं काही वाटलं नाही. एवढाच त्याग आहे का? फक्त एवढंच आचरण आहे का? परंतु हे आचरण हे खूप कठीण आहे. जेव्हा तुम्ही हे आचरण करावा असा जेव्हा विचार कराल तेव्हा तुम्हाला ते किती कठीण आहे, किती सोपं आहे हे तुमच्या तेव्हा लक्षात येईल. आणि म्हणून ते म्हणाले की विषयी त्याग केवी होवेल, म्हणजे कसा आम्हाला त्याग होणार? अशक्य आहे. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती सेवंत्याचे आरल खुपे म्हणजे राजकुमार आहे, योद्धा आहे, तो जेव्हा झोपतो त्या टायमाला त्याला जी फुलांची शेज केलेली आहे शेवंतीच्या फुलाची, त्याच्याचा एक जरी देठ म्हणजे पाकळ्यांचं सगळी सेज आहे, त्यातला एक देठ जरी त्याच्यामध्ये असेल तर त्याला तो खुपतो. म्हणजे तर अरे हे काय आहे, त्याच्या लगेच लक्षात येतं
की पाकळीची ऐवजी अजून काहीतरी आहे आणि बघतो तर त्याचा देठ आहे. असा जो व्यक्ती आहे तो जेव्हा युद्ध करायला जातो तेव्हा तो खांड्या भाल्याचे घाय म्हणजे घाव, तलवारीचे शस्त्रांचे घाव आडे देवडेच आहे, म्हणजे आडवे उभे जसा त्याच्यावर वार होतो तो ते सहन करतो आणि युद्धामधनं पळून जात नाही, त्याला म्हणतात योद्धा. ऐसे आती म्हणजे जो व्यक्ती, या ठिकाणी तुम्ही म्हणाले की आम्हाला इथे एसी मध्ये राहायची सवय आहे किंवा गाडीत फिरायची सवय आहे किंवा आम्हाला फ्रीजचं पाणी प्यायची सवय आहे, आम्हाला काही आटन विजन जमणार नाही, तर ते आचरण करणारे कोण आहेत? तुम्हीच आहात. आमच्या पंथामध्ये सगळ्या श्रीमंत व्यक्ती होती कोण? माईमभट्ट होते, निळभट्ट होते, हे श्रीमंत लोक होते सगळे. हे सुद्धा इकडे आले. माईमभट्टांच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की त्यांनी ते जर भिक्षांना त्यासाठीची झोळी केली, एका व्यक्तीकडनं ते कपडा घेतलेला, तो धोतर घेतलेलं, आणि त्याचं काही नेसले, काहीची झोळी केली आणि त्याच्यात भिक्षा मागितली. त्या कपडा असा मळीन होता की त्या कपड्याचा वास त्या अन्नाला लागला आणि ते अन्न काही पोटाखाली जाईना, त्यांच्या वमन झालं. त्यांना एकदा झालं, दोनदा झालं, 2 दिवस, मग त्यांना असं वाटायला लागलं की माझा काही अधिकार दिसत नाहीये, चूक केली की काय मी इकडे येऊन असं. परंतु ते माईमभट्ट होते, ते नकारात्मक विचार करायचे तर त्याला सकारात्मक दुसरं उत्तर त्यांच्याकडे तयार असायचं. आपला जर का नकारात्मक विचार केला तर आपल्याकडे 10 अजून नकारात्मक कारण त्याला भेटतात की न करण्याला. तर मग आपण म्हणतो की आपण वचन पाठ करायचं का? ते नको नको, आपल्याला काही वचन पाठ करता येणार नाहीत. बघा त्यांना कुठे येत आहेत, त्यांना कुठे येत आहेत, त्यांची तर नाही झाली आणि त्या बाईंची तरी कुठे झालेली आहेत वचन पाठ. म्हणजे आपण पण त्यांच्याच वयाचे आहोत, आपलं पाठ होणार नाही. आपल्या शाळेत पण आपलं हेच होतं सगळं. हे सगळं आपण नकारात्मक विचार करणार आणि मग आपण नक्की करू की बरं झालं तर आता वचन पाठ करायचे नाहीत, बाबाही काही विचारत नाहीत गेल्यानंतर, म्हणजे हे नक्की केलं आपण. परंतु लक्षात घ्या, स्वामी म्हणतात जे कमकुवत आहेत, ज्यांना असं वाटतं आम्ही धर्माचरण करू शकत नाही, तेच लोक धर्माचरण करू शकतात. प्रथम काळामध्ये काही दिवस महादाईसांना स्वामी अनेक वेळा म्हणाले, बाई सन्निधानी थांबा, सन्निधानी थांबा, परंतु त्यांना नकारात्मक ते वाटत होतं की मी सन्निधानी राहू शकत नाही किंवा मला नाही राहायचं, असा जो नकारात्मक भाव होता. पुढच्या काळामध्ये त्या महादाईसा म्हणजे कशा झाल्या? 500 गुरुकुळांना मार्गदर्शक अशा त्या महादाईसा झाल्या. कुठे भटोबा चुकले तर त्यांना शिक्षा पण करणाऱ्या महादाईसा. एका ठिकाणी माहीमभट्ट काहीतरी चुकले तर तिकडे त्यांना शिक्षा पण करणाऱ्या त्या महादाईसा आहेत. कोण महादाईसा? ज्या स्वामींच्या सन्निधानी राहू इच्छित नव्हत्या, थांबत नव्हत्या, परंतु कुठल्या कुठे त्या पोहोचलेल्या आहेत. अशा प्रकारच्या या महादाईसा म्हणजे जी कमकुवत आहे. म्हणतात ना, जे व्यक्ती जास्त नास्तिक आहे ना तोच पक्का आस्तिक होऊ शकतो. आणि म्हणून तुम्हाला धर्म आचरण करताना आता तुम्हाला नकारात्मकता असेल तर ते सकारात्मकता तुमच्यामध्ये येऊ शकते. आणि म्हणून सांगतात स्वामी की हे म्हणून हे तुम्हासीची होवेल किंगा, म्हणून हे तुम्हालाच होणार आहे. आता दुसरे कुठले जीव आम्ही आणणार नाही आचरण करण्यासाठी. हे सगळं आचरण तुमच्यासाठीच आहे आणि तुम्हालाच ते करायचं आहे. तुम्ही आता पंक्तीत बसले आणि म्हणाले काय भाजी आहे आणि काय चपाती आहे का, पुरी आहे, पुरी आहे, मग आता तुमच्यासाठी वेगळं जेवण येणार आहे का? येईल जेवण? नाही येणार, कारण तुम्ही दीक्षा पण तर नाही घेतली आहे. दीक्षा घेतली असती तर काहीतरी व्यवस्था लगेच केल्या जाते, परमेश्वर लगेच काहीतरी व्यवस्था करू शकतात. परंतु आपण घेतली पण नाही आणि घेण्याचा काही विचार पण आपण केलेला नाहीये, तर मग आपल्यासाठी वेगळं जेवण येणार नाही, तेच जेवण आपल्याला जेवावं लागणार. परंतु जर का तुम्ही पक्के असाल तर तुम्हाला ते जेवण खाण्याची सुद्धा जी ताकद असते, जे समर्थत्व आहे ते तुमच्यामध्ये येईल. जसं आता आपण हा उदाहरण आता वेगळीकडे नेऊया. आता तुम्ही दीक्षा घेतलेली आहे आणि आता तुम्ही भिक्षेला गेलात. आता जे अन्न येणार, पात्री पडिले भोजन कीजे, आता अन्न बदलणार नाही, जे आलं ते खावंच लागणार. आता मागच्या उदाहरणात आपण पंक्तीमध्ये होतो, आपण ग्रस्त होतो. आता या उदाहरणात आपण भिक्षेमध्ये आहोत, आपण अनुसरलेले आहोत. आता ते अन्न कसं खायचं? माहीमभट्ट 2 दिवस खाऊ शकले नाही, पण तिसऱ्या दिवशी एक घास खाल्ला, तो गळ्याखाली गेला, गिळल्या गेला आणि मग ते म्हणाले हा मी नव्हे माईया.
जिंकलो मी, बस आता घरी जायचं नाही, आता पुढे जायचं, संपलं आता. हे काय गिळलं त्यांनी? दोष गिळून टाकला त्यांचा, त्यांच्यातला जो अनधिकार होता तो गिळून टाकला. आम्ही आमचे अनधिकार आणि आमचे दोष सगळत राहतो, की मला नाही जमणार, मला नाही जमणार, मला नाही जमणार, मला नाही जमणार. महिम भट्टांनी पण तो सगळ्याला 2 दिवस की मला नाही जमणार, पण दुसऱ्या दिवशी ते बोलले नाही, उद्या प्रयत्न करायचाच आणि घास एक तरी खायचाच, आणि तो त्यांनी तिसऱ्या दिवशी तो गिळला. स्वामी सांगतात एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे, म्हणजे तुमच्यातलं समर्थत्व तुम्हाला पहिल्या दिवशी भेटणार नाही. वचन वेगळ्या विषयावर आहे, आपण वेगळ्या विषयावर करतोय. दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला तुमच्यातलं समर्थत्व कळणार नाही. तुमची क्षमता तुम्हाला नसते कळत बरं का, तुमची क्षमता दुसऱ्याला कळते. परंतु तिसऱ्या दिन मिळवायची नाहीये. 2 दिवस जर का प्रयत्न केले, तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचं समर्थत्व हे कळणार, लक्षात येणार, तुम्ही तुमच्या समर्थत्वाला प्राप्त कराल. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला नाही भेटत आहे तर ती 2 दिवस 3 दिवस सुद्धा, तिसऱ्या दिवशी तुम्हाला ती भेटणार म्हणजे भेटणार. आणि म्हणून स्वामी सांगतात की हे तुम्हासीची होवेल किंगा. माहिमभट्टी म्हटली जीजी योगारूढता आरोपे तोपर्यंत योगक्षेम न सजे तरी पुरुषेत रसेल किंगे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या जो काही स्वामींनी आहार विभाग सांगितलेला आहे, जे काही भोजन सांगितले, तेल तूप वगैरे हे त्यागायला सांगितले, काला करून खायला सांगितलं वगैरे वगैरे, जर वृक्षांना खायला सांगितलं, तर ते खाण्याचं जरठत्व जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय होईल, पुरुष त्रस उत्पन्न होईल त्याला, की तिकडे आम्ही चांगले चपात्या वगैरे खायचो, इथे भाकऱ्या वगैरे खाव्या लागतात बाजरीच्या, तर असं वाटेल की नको आता घरी निघून जाऊ आपण, त्रस उत्पन्न होईल. स्वामी म्हणतात तुम्ही म्हणा ते तैसेची, बरोबर त्रस उत्पन्न होणारच आहे जीवाला. परी जीवापासून पुरुषुटी तयाचे नेनो कोणाची सिद्धी नाही. परंतु जर का तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करायचा यत्न केला, प्रयत्न केला, तर त्या ते नेनो कोणची सिद्धी नाही. म्हणजे परमेश्वर सुद्धा काय करतात, पूर्ण तयारीने परमेश्वर पण तुमच्या समोर येतात, की ह्यांनी जर का निश्चय केलेला आहे यायचाच, तर आता ह्यांना सहाय्य करणं हे आपलं काम आहे. जसं आपण कुठेतरी चाललेलो आहोत, तीर्थयात्रेला चाललो आहोत, आणि एखादा कोणतरी व्यक्ती आहे, त्यांना चालता येत नाही, अशक्त आहेत, ते म्हणाले मी पण येणार तीर्थयात्रेला, तर मग तुम्हाला तयारी करावी लागते ना तशी, की नाही ते जर का येणार आहेत तर त्यांच्यासाठी खुर्ची ठेवावी लागेल. मग म्हणजे कुठे चालायचं त्यांना हे नको, बसवलं की 2 जण इकडून तिकडून पकडून त्यांना घेऊन जाऊ. म्हणजे तुम्ही बघता की येणारा व्यक्ती किती अशक्त आहे किंवा सशक्त आहे, त्यानुसार तुम्ही त्यांची तयारी करत असता. जसं तुम्ही जर का उल्लेख केला, अशी आमच्याकडे एक बाई आलेल्या, त्यांच्या बहिणीचे मिस्टर एक्सपायर झाले. आता ते बोलता बोलता त्या म्हणाल्या की मी माझ्या बहिणीला सांगितलं की बाबा तुझे मुलं कमवते सगळे आहेत, तुझे मिस्टर एक्सपायर झाले, आता तू याचा सकारात्मक विचार कर, आणि तू आता फ्री झालेली आहेस, आता तू आश्रमात वगैरे जाऊ शकतेस, अनुसरणाचा विचार तो करू शकतेस. मग मी म्हणालो मग तुम्ही तुमचं काय? ते म्हणाले मी अडकलेली आहे बाबा. म्हणजे आमचं म्हटलं तुम्ही पण अडकलेले नाही, तुम्ही पण मोकळेच आहात, फक्त तुम्ही काय करा, देवाला विनंती करा. अहो आज तर अशी सोय आहे ना मोबाईलमध्ये, ते जर का तुम्हाला गाडी बोलवायची असेल तर तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही तुमचं लोकेशन पाठवा, गाडी तुमच्या समोर येऊन उभी राहते, बरोबर आहे. तसं तुम्ही तुमचं लोकेशन पाठवा देवाला, उद्धरणाची एक गाडी आहे ती बरोबर तुमच्या येऊन समोर येऊन उभी राहणार, तुम्हाला घेऊन जाणार, आणि ती सुद्धा विनामूल्य सेवा आहे. ती आपल्याला आपलं लोकेशनच पाठवता येत नाही, देवाला माहिती आपण कुठे आहोत, परंतु जोपर्यंत तुम्ही अर्ज पाठवत नाही तोपर्यंत परमेश्वर ती काही वाहन जे आहे उद्धरण वाहन तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही, पाठवणार नाही. आणि जर का आपण ती तयारी दाखवली आपली, मी त्यांना म्हणालो की तुम्ही सुद्धा काय करा, देवाला विनंती करा की मला या दुःखापासून या संसारातनं मुक्त करा, मला अनुसरण घ्यायचं, फक्त एवढंच म्हणा देवाला. बाकी काही वाक्य आणि काही विनंत्या वगैरे काही करायची गरज नाही, फक्त एकच विनंती करा की देवा मला अनुसरण घ्यायचं आहे, एवढंच फक्त देवाला रोज सांगा. तर देव म्हणतील की ह्याला अनुसरण घ्यायचं आहे का, मग हा काय घेत नाहीये, तर ह्याला हे इकडे बंधन आहे, ते तिकडे बंधन आहे, मग ते बंधन ते काय करणार, परमेश्वर मोकळं करणार. अडचणीत एखादी वस्तू काढायची आहे तर ती निघत नाही, ते मग त्याला हे अडतंय, मग तुम्ही ते बाजूला करता, मग ते अडतंय, मग ते बाजूला करता, आणि मग ती वस्तू अलगद बाहेर काढता तुम्ही. तसं तुम्हाला अलगद परमेश्वर त्या प्रपंचातनं बाहेर काढणार आहेत. आणि म्हणून स्वामी सांगतात की जीवापासूनही पुरुष उठी, म्हणजे मनापासून हे केलं पाहिजे. ह्याच्यासाठी काही लोकांकडे रडापड करायची गरज नाहीये, देवाला मनापासून सांगा
देवाकडेही रडायची गरज नाहीये. समर्थ होऊन सांगा, देवाला पण वाटलं पाहिजे अभिमान, वा किती समर्थ आहे आमचा साधक. अशा पद्धतीने जर का तुम्ही सांगता आलं तुम्हाला, तर स्वामी सांगतात नेनो कोणची सिद्धी ने, म्हणजे सहज ते सिद्धीला जाणार आहे. पुरुष आपले करणे करुणी असावे, पुरुषाने आपलं कर्तृत्व करून असावं. मग दैवे करावे ते दैवाची करी. देव काहीतरी सहाय्य करतील ह्याची वाट बघत बसायची नाही बरं का. नाही ते एक गाठी स्मरण केले तरी अजून सहाय्य नाही झालं, 2 गाठी स्मरण केलं तरी अजून सहाय्य झालं नाही. म्हणजे सहाय्याची वाट बघायची नाही. तिथे एका भजनात सांगितलं की निष्क्रिय सदा होऊन सहाय्याची वाट पाहिली. करायचं काहीच नाही आणि परत सहाय्याची वाट बघायची. काही लोक काय करतात, विधी करतात आणि सहाय्याची वाट बघतात. आता सहाय्य होईल, नंतर सहाय्य होईल. स्वामी म्हणतात की पुरुषे आपले करणी करूनही असावे. तुम्ही तुमचं कार्य करून मोकळे व्हा, फळाची अपेक्षा ठेवू नका. आणि दैवे करावे ते दैवाची करे. परमेश्वराला जे करायचं, जेव्हा करायचं, जसं करायचंय ते करतील. पुरुष जेवढा प्रयत्न करेल तेवढे परमेश्वर दैव जे आहे ते सहाय्य करतात. आणि यावर आमच्या स्वामींनी आयाच ग्रासियाचा दृष्टांत जो आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. आयाच ग्रासियाच्या दृष्टांतामध्ये आपल्याला बघायचं आहे, प्रवर्तले तरी सकळही गोमटे आपणची करीती जैसा आयाच ग्रासियाचा. मागचा दृष्टांत आहे माळेकाराचा. माळेकाराच्या दृष्टांतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे माळेकाराने की या रस्त्याने जर का गेले तर तुम्ही काय होणार आहे, नगरापुरा पाटणा वरी पडा होसी. आणि या वाटा जाती तरी काय होणार आहे, चोरे नागविजे का वाघे खाईजे. म्हणजे इथून गेलं तर नुकसान होईल आणि इथून गेलं तर फायदा होईल, असं सांगितलेलं आहे. तसं परमेश्वर काय करतात, विधी आणि अविधीचं ज्ञान करून देतात. हा विधी आणि हा अविधी आहे. मग जी विधी आचरे तर विधी इष्टावर पडा होय, ना अविधी आचरे तर अविधी अनिष्टावर पडा होय. तुम्ही जे कराल त्या रस्त्याने तुम्ही जाणार आहात. तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. तुम्हाला अडवणारे तुम्ही स्वतःच आहात. विधी करता करता तुम्हाला कोणी विधीतनं थांबवू शकत नाही. तुमची इच्छा असेल तरच ते थांबेल. कुणी जरी म्हणालं तुम्हाला की चला आपण बाजारात जाऊया, स्मरण नंतर करा, तुम्ही जर का असमर्थ असाल तर तुम्ही लगेच त्यांच्यासोबत निघून जाल, तुमचा विधी बंद पडेल. पण तुम्ही जर का समर्थ असाल तर कुठला पण काही गोष्ट येऊ द्या, तुम्ही तुमचा विधी सोडणार नाही. मग हे कधी घडतं, जेव्हा तुम्ही धर्म आचरण्यासाठी प्रवृत्त होता त्यावेळेसची ही गोष्ट आहे. म्हणून इथे सांगितलेलं आहे की प्रवर्तले तरी सकळही गोमटे आपणची करीती. जर का तुम्ही ईश्वर धर्मासाठी प्रवृत्त झालात तर परमेश्वर काय करतात, सकळही गोमटे आपणची करीती. म्हणजे तुम्ही फक्त उपस्थित राहायचं, बाकी तुम्ही काहीही करायचं नाही. सगळं ते करून घेतात. परमेश्वर सगळे योग घडवून देतात. माईमभट्ट आहेत, भटोबास आहेत. स्वामी त्यांना भटोबासांना म्हणतात, येथूनही तुम्हाला स्थित्यंतर किंग, आता काळजी करायची नाही. आता इथून तुमच्यामध्ये बदल होत राहणार. त्यांना सांगितलं नाही काही, प्रक्रिया त्यांना सांगितली नाही, नियम काही सांगितलं नाही, जास्त काही नाही. प्रसंगोचित फक्त स्वामी सांगत गेले, असं करा, ते तसं करा, आणि ते घडत गेले. एकदा तर म्हणजे तापामध्ये पडलेले असताना सुद्धा, म्हणजे ते एवढे घडलेले आहेत की तापात पडलेले असताना सुद्धा ते देवासाठी नेवाशाला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, गेले सुद्धा. म्हणजे ही तयारी आहे. परमेश्वराला हे बघायचं आहे की तुम्ही किती समर्थ आहात. आपल्याला कधी 8 दिवसाआधी ताप आलेला असेल तर आपण 8 दिवसानंतर सुद्धा विधी करण्याला प्रवृत्त होत नाही. आणि हे भर तापामध्ये प्रवृत्त होणे हा जो काही प्रकार आहे समर्थत्वाचं लक्षण आहे. परंतु हे कधी, त्याच लीळेचं जर का आपण बघितलं, सांडव्याच्या लीळेचं जर का आपण बघितलं, तर या दोन्ही लीळेमध्ये किंवा त्या लीळेमध्ये जिथे स्वामींनी भटोबास आणि नाथोबासांना पोहायला सांगितलेलं आहे, त्या लीळेमध्ये सुद्धा हे प्रवृत्त झालेले आहेत. देवाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्ती आचरण्याला प्रवृत्त झालेले हे सगळे साधक वर्ग आहेत. आणि म्हणून सकळ ही गोमटे आपणची करीती, सकळ ही साह्य सुद्धा आपणची करीती. तापात भटोबास निघाले, शिदोरी तर पाठवलीच, पण ताप सुद्धा घालवला स्वामींनी, साह्य केलं. आणि परत गोमटे म्हणजे जे त्याच्यामुळे जी काय कनव निष्पत्ती योग्यता होणार आहे ती पण त्यांना झाली. पोहायला सांगितलं स्वामींनी, जा इथून उडी मारा, पलीकडच्या काठावरून परत इकडे या. त्याच्यामध्ये परत येताना काय झालं, नाथोबास वाहून जायला लागले आणि स्वामींनी त्या ठिकाणी त्यांना साह्य केलं. आणि
ते स्वामींच्या प्रवृत्तीला प्रवृत्त झाले म्हणून जे काही योग्यता वाढली असेल ती एक वेगळी आहे. सांडवा प्रसंगी स्वामींची प्रवृत्ती काय आहे, प्रसन्न कशामुळे होतील हे भटोबासांनी जाणलं आणि सांडवा बांधायला लागले. आणि सकळही साह्य सकळही गोमटे आपणची करीती या उक्तीनुसार काय झालेलं आहे, स्वामींनी त्या ठिकाणी त्यांना साह्य केलेलं आहे. आणि पूर्ण तो दगड घेऊन पाण्यात बुचकळी मारायची आणि खाली तो दगड बरोबर बसवायचा, परत वर यायचा, परत दगड घ्यायचा, तो बसवायचा. आता ते दगड म्हणजे काही विटा नाही बरं का, विटा असं काही एकावर एक पटकन बसवता येतात. दगडाचं तसं नसतं. आमका दगड, आता तिथे कुठला दगड बसणार, तिथे कसा दगड बसवायचा आहे तर बरोबर तसा बसला पाहिजे. दगड बसवणं की सोपी गोष्ट नाहीये, वीट बसवणं एकदम सोपी गोष्ट आहे. आणि म्हणून ते सुद्धा भटोबासांनी करण्याला ते प्रवृत्त झाले. आणि ही प्रवृत्ती जी आहे परमेश्वराची, त्या प्रवृत्तीला तुम्ही जर का पूरक कार्य जर का केलं तर परमेश्वर काय करत असतात, सगळं साह्य करतात आणि सगळं गोमटे करतात. म्हणून देवानी जो विधी सांगितलेला आहे तो करत असताना कुठेही मागे पुढे बघूच नका अजिबात. असं मागे वळून बघायचंच नाहीये, साह्य होईल की नाही विचारच नाही करायचा. सरळ आपल्याला झोकून द्यायचं, सरळ चालायचं. आणि बरोबर परमेश्वराला काय करावं लागतं, बरोबर परमेश्वर साह्य करतात. आता मगाशी सांगितलं की दैवे करावे ते दैवाची करे, पुरुष आपले करणे करून असावे. तर त्याच्यामध्ये बघा स्वामींनी सांगितलं त्यांना त्या उदरव्यथामध्ये पण की आधी तुम्ही काय करा, आधी तुम्ही दगड वाहणं सुरू करा आणि मग आम्ही साह्य करू, आम्हाला जेव्हा करायचं तेव्हा करू. मग त्यानुसार त्यांनी दगड व्हायला सुरुवात केली. स्वामींनी एकदम एका क्षणाला साह्य नाही केलं, स्वामींनी थोडं 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 साह्य केलं. जेवढा दगड उचलला तेवढी पोटदुखी थांबली, तेवढी पोटदुखी कमी, तेवढी पोटदुखी कमी. शेवटचा जो दगड आहे, कितवा दगड, 22 दगडांचा काहीतरी करार झालेला होता. 22व्या दगड जसा त्यांनी ठेवला, उचलला, ठेवला तिथे नेऊन, तसं त्यांचं पोटदुखी पूर्णपणे थांबलेली आहे. म्हणजे हे काय आहे, लगेच साह्य झालं का, नाही. आपल्याला तर सेवा तर करायचीच नाही आहे आपल्याला दगड व्हायची, पण आधीच आम्हाला दगड वाहण्याच्या सेवेपासून जो त्रास होणार आहे त्या त्रासापासून आम्हाला मुक्त करा. आणि कुठेतरी मनामध्ये असतं आम्हाला दगड व्हायची वेळच नका येऊ देऊ देवा, आम्हाला सेवा दास करायची वेळ येऊ देऊ नका. आम्हाला असंच घर बसल्यास किंवा असंच विना आचरण करताच आम्हाला मोक्ष पाहिजे, असं म्हणून आपली एक वृत्ती तयार होते आपली. तर तसं नाहीये. भटोबासांसारख्या व्यक्तीला पण स्वामी म्हणतात आणि दगड व्हा तरच आम्ही तुमची पोटदुखी थांबवणार आहोत. आणि मग असं जर का केलं तर परमेश्वर साह्य करतात. जसं आयास ग्रासियाचं आपण बघितलं, ज्यांना आयतं अन्न जे आहे ते मुखामध्ये भरवलं जातं. कवणी एकू आयास ग्रासिया असे, म्हणजे आयास ग्रासिया म्हणजे आयतं ग्रास अन्न खाणारा व्यक्ती आहे. तयासी कवणी एकू घासू सुये, त्यांना कोणीतरी घास भरवतं. त्याने चावावा गिळावा येतुल्याची, त्यांनी फक्त त्याच्याकडे काय काम आहे, चावायचं आणि गिळायचं. किती सोपं काम आहे ना हे, चावायचं आणि गिळायचं बस. आपल्याला थोडंसं एक अधिक काम असतं की फक्त घास खावा पण लागतो आपल्याला, तरी पण आपल्याला कंटाळा येतो, हे नको ते नको असं असं आपण बोलतो. परंतु या ठिकाणी आयता घास मिळतो, फक्त चावायचं आणि गिळायचं. परी धातू ते नेते ते आणि कसे, आणि ते अन्न खाल्ल्यानंतर जे काही तुमच्या शरीरामध्ये तयार होणार आहे, जे जे काही रक्त तयार होईल, जो जो काही धातू तयार होईल, जे पण काय असेल ते सगळं आपोआप तयार होतं. तुम्हाला तयार करावं लागतं का, तुम्ही फक्त चावायचं आणि गिळायचं, बस दोनच गोष्टी करायच्या आहेत. परंतु आपल्या नावडतीचा पदार्थ असेल तर, न आवडणारा जर का पदार्थ आपल्याला खाण्याचा योग आला तर तो पटकन गिळलाच जात नाही, तो तोंडातल्या तोंडातच फिरत राहतो. तुम्हाला काय करायचंय, फक्त ते गिळायचं आहे आणि बघ ते आपोआप ते कार्य सुरू होतं. कुणी जर का कारलं खाल्लं ना, नुसतं कारलं खाल्लं कच्चं, तर त्याला चक्कर यायला लागतात, कारण त्याची शुगर लेवल कमी झालेली असते. तुम्ही काय केलं का, पण त्या कारल्याने आतमध्ये जाऊन काहीतरी पराक्रम केलेला आहे, तुमची शुगर लेवलच कमी करून टाकलेली आहे. म्हणजे त्या पदार्थ खाल्ल्यामुळे जी काही प्रक्रिया होणार आहे तुमच्या शरीरामध्ये, ती प्रक्रिया तुम्हाला काहीच करायची नाही. ते शरीरातले जे विविध विभाग आहेत ते सगळं ते करणार आहेत. तुम्ही फक्त चावायचं आणि गिळायचं एवढं तरी आपण केलं पाहिजे.
तैसे पुरुषे उभया ठाकोनी प्रयत्न करावा येतु द्यायची, हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत स्वामी सांगतात, इथे सांगितलं गेलेला आहे की तैसे पुरुषा उभया ठाकोनी प्रयत्न करावा. आपण काय केलं पाहिजे, उभं राहून प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करण्याचा एक प्रयत्न असतो, तो आपण केला पाहिजे. आणि मग नव्हे ते पुरविती, नव्हे ते म्हणजे जे जे तुमच्याकडे नाहीये, जो जो अधिकार तुमच्यामध्ये नाहीये किंवा त्यासाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, साधन आहे, ते तुमच्याकडे नाहीये, तर ते परमेश्वर काय करतात, नव्हे ते पुरविती, नाही त्या गोष्टी पुरविल्या जातात. निळपट्ट भांडारेकार ते उभे ठाकले की मला विधी करायचाच आहे, नव्हे ते पुरविती, कशाने विधी करायचा त्या गोष्टी देवाने काय केला, त्यांना प्राप्त करून दिलेले आहेत. नव्हे ते पुरविती, परमेश्वर सहाय्य करीती. कोण सहाय्य करणार आम्हाला, परमेश्वर सहाय्य करणार. हे कितीतरी मोठं वाक्य आहे. तुम्ही घाबरायचं नाही, तुम्ही फक्त उभं राहायचं, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार आहेत. आणि परमेश्वर जिथे आहेत तिथे कुठल्याही प्रकारे तुम्हाला दगा फटका नसणार आहे. सहाय्य म्हणजे सहाय्य होणारच. आमच्या साधाईचा पाण्यात बुडतायत, एकदम अशा काठाला येऊन गेले. आमचे नाथोबास जे आहेत वाहून चाललेले आहेत वाहत्या पाण्यामध्ये, खोल पाण्यामध्ये, स्वामींनी बरोबर वाचवलेला आहे. आमचा किती मोठा डॉक्टर असेल, अमेरिकेतला जरी असेल, तर तो वाचवेलच आपल्याला, असं आहे कधी. दुसऱ्या देशातनं आलेला डॉक्टर जो आहे तो सुद्धा आम्हाला वाचवू शकत नाही, परंतु सगळ्या जगांचा जो डॉक्टर आहे, देव आहे, तो आपल्याला वाचवू शकतो. आणि त्याचं आश्वासन देवाने आपल्याला कधीच देऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून आपण फक्त उभं ठाकायचं आहे. नव्हे ते पूर्वीती, सहाय्य करीती, सगळं परमेश्वर आपले करणार आहेत. असा या आयाच गरासियाच्या दृष्टांतातनं आपण हा विषय या ठिकाणी बघितलेला आहे. दंडवत हो.